मी अनेकदा आडून आडून महाराजांसमोर शिकारीचा विषय काढला, धोक्याची जाणीव करून देत म्हटलं की आपण लवकर शिकारीला गेलेलं बरं, जितका उशीर होईल तितका धोका वाढेल. पण ते नेहमी हलक्या स्मित हास्यासह गोष्ट टाळत होते. अरे फक्त 3 दिवसाची तर बात आहे, मग संपूर्ण जंगल तुझे. 3ऱ्या दिवसापर्यंत माझी अस्वस्थता चरमसीमेवर गेली होती. शेवटी त्या अस्वस्थतेत कसे तरी 3 दिवस पार पडले आणि 4थ्या दिवशी आम्ही शिकारीसाठी डलहौसीकडे निघालो. डलहौसीच्या रस्त्यावर कार चालवताना प्रत्येक वळणावर माझे लक्ष प्रत्येक लहान सहान गोष्टी टिपत होते. पठाणकोटून निघतात आम्हाला शिमल्याच्या गल्ल्या आणि पर्वतीय रस्त्यामधून जावे लागले. रस्त्यात एका वस्तीमधून जाताना तिथल्या स्थानिक माणसाने इशारे करून मी जेव्हा त्याला विचारलं की हबशी हिल कुठे आहे, ती हिल त्याने मला दाखवली. पर्वताच्या मध्यभागी एक मोठी टेकडी होती, जी पाहताना असं वाटत होतं की या खडकावर एखादा जाडजूड हबशी बसला आहे. यामुळे या ठिकाणाचे नाव हबशी हिल पडले असावे. जेव्हा आम्ही चुंगीजवळ पोचलो, काही गावकरी पळत आमच्याकडे आले. त्यांच्या डोळ्यात भीती होती, श्वास वेगाने चालले होते. ते वारंवार मागे पाहून काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होते. एका माणसाने गुडघ्यावर बसून छाती पेटणे सुरू केले. हळूहळू आजूबाजूला 20-25 लोकांची गर्दी जमली. मी विचारले काय झाले. चुंगीचा एक कर्मचारी म्हणाला, साहेब, शेपूट कापलेल्या वाघाने या गावकऱ्यांच्या एका साथीदाराला उचलून नेले आहे. तो दूधवाला होता, जो आजूबाजूच्या गावातून दूध गोळा करून सरकारी सैनिकांना पुरवत असे. त्याने आणखी एक गोष्ट सांगितली की ज्या ठिकाणी ही घटना घडली ती कोणतीही विरान किंवा एकांतातली जागा नव्हती. तो रस्ता रहदारीचा होता आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सुद्धा खूप वाहतूक होती. अनेक बसेस, अनेक गाड्या तेथून जात होता आणि त्या वाघाने त्या दूधवाल्याला पळवलं होतं. त्या गावकऱ्यांचे गाव त्या रस्त्यावरून खालच्या दिशेने फक्त 2 किलोमीटर दूर होते. त्या रस्त्यावर वाघ आधी कधीच बघितला गेला नव्हता. अचानक तो तिथे आला आणि त्यांच्या साथीदाराला उचलून घेऊन गेला. मी कारमधनं त्वरित आपली रायफल काढली आणि जिथून हे लोक पळत आले होते त्या दिशेकडे जाऊ लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे, झुडपे आणि खडक होते. मी हळूहळू पुढे जात होतो. प्रत्येक पावलावर डोळे जमिनीवर आणि आजूबाजूच्या झाडावर स्थिर ठेवले होते. बारीक सारीक गोष्टी मी टिपत होतो. काही अंतरावर उंचीवर दूधवाल्याची भांडी अस्ताव्यस्त पडलेली दिसली. काही तुटलेली, काही भरलेली, काही रिकामी. यावरून मला समजले की याच जागी या वाघाने त्याच्यावर हल्ला केला होता. मी संपूर्ण जागा आणि आजूबाजूची तपासणी केली, पण तिथे वाघाचे कोणतेही निशाण मला आढळले नाही. चोहोबाजू उंच टेकड्या आणि रस्त्यावर घनदाट सावली पसरली होती. शिकारीच्या दृष्टीने तो अजूनही इथेच लपलेला असेल आणि आपली शिकार खात असेल. मी दूधवाल्याच्या भांड्याजवळ पोहोचून अधिक सावध झालो होतो. आजूबाजूला घनदाट झाडे असल्याने शरीराला थंडी जाणवू लागली होती. व कोणत्याही झाडाच्या किंवा खडकाच्या मागे बसून आपली शिकार खात असेल, पण एकट्याने त्याच्या मागे जाणं मूर्खपणा होतं. काहीही न विचारता मी आपली रायफल मागे वळवली आणि एक फायर केले. संपूर्ण कोऱ्यात त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि जंगलाची शांतता भंग पावली. फायरच्या आवाजाबरोबरच एक जड प्राणी समोरच्या मोठ्या खडकावरून अचानक बाहेर आला आणि खडकांच्या मागे गायब झाला. मला त्याची एक अस्पष्ट झलक दिसली. कदाचित तो शेपूट कापलेला वाघ असावा, जो फायरचा आवाज ऐकून इथून गायब झाला असेल. मी त्वरित त्याच पर्वतावर चढणे सुरू केले ज्यावरून वाघ उडी मारून पळाला होता. वरून उलट्या दिशेने खाली पाहिले तर एका माणसाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह दिसला. त्याची अवस्था पाहून माझे संपूर्ण शरीर पायापासून डोक्यापर्यंत नखशिखांत आढळले. डोकं आणि शरीर वेगळं झालं होतं. पाय गुडघ्याजवळून गायब झाले होते. पोट फुटलेलं होतं आणि आतली आतडी जमिनीवर सगळीकडे पसरली होती. सगळीकडे रक्ताचं तारळं होतं. काही वेळाने मला दुरून आवाज ऐकू येऊ लागले. चुंगीचे लोक जे आधी घाबरलेले होते, गोळीचा आवाज ऐकून हिंमत करून माझ्याकडे येत होते. त्यांच्या हातात काट्या होत्या आणि ते आवाज करत पुढे येत होते. त्यांना वाटले असावे की कदाचित वाघाने माझ्यावर हल्ला केला असेल किंवा मला मारले असेल. जेव्हा ते जवळ आले आणि मला जिवंत बघितले तेव्हा त्यांना हायसे वाटले.
पण जेव्हा मी त्यांना सांगितले की वाघ अजून जिवंत आहे आणि फक्त एक झलक दाखवून पळाला आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा मला स्पष्ट झाली. काही लोक मृतदेहाजवळ गेले. त्यांनी चादर पसरून शरीराचे तुकडे गोळा करणे सुरू केले. ते दृश्य इतकं भयानक होते की मी काही वेळासाठी तिथून दूर जाऊन उभा राहिलो. रडत असलेले लोक, हताश चेहरे आणि जंगलाची शांतता. मी मृतदेह गावकऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर मी डलहौसीकडे निघालो. तिथे रात्रीचा शो पाहिला आणि महाराजांना संपूर्ण घटना सांगितली. मग झोपण्यासाठी गेलो. महाराज जे मनोरमेच्या अखंड प्रेमात बुडाले होते, त्यांनी मला जे उत्तर दिलं ते गमतीशीर होतं. तू शिकार करणे आमच्याकडून शिक. आम्ही वाघाची शिकार करत नाही, आम्ही वाघिणीची शिकार करतो. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किलपणा होता आणि त्यांचा रोख मनोरमेकडे होता. मी मनोमन महाराजांना म्हटलं की महाराज, तुमची शिकार तुम्हालाच मुबारक. पुढच्या सकाळी जेव्हा आम्ही शिकारीसाठी निघालो तेव्हा हवेत एक विचित्र थंडी आणि ओझे होते. रात्रीच्या मैफिलीचे धुंद वातावरण, संगीत, सौंदर्य, मद्य आणि पूर्णपणे विरोधाभास असलेले हे शांत रौद्र जंगल पूर्णपणे वेगळे वाटत होते. जास्त शांत, जास्त खोल आणि जास्त धोकादायक. यावेळी मी एकटा नव्हतो. महाराजांचे लोकही माझ्यासोबत होते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर ताण होता. काल जे काही घडले होते त्याने सर्व घाबरले होते. जीपमधून जेव्हा आम्ही खाली उतरू लागलो तेव्हा समोर दगड, झुडपे, छोट्याशा गुहा प्रत्येक ठिकाणी होत्या. त्या अशा होत्या की जिथे एक वाघ आरामाने लपून बसू शकत होता. आणि सर्वात मोठी गोष्ट आम्हाला माहीत होती की तो फक्त इथेच कुठे तर नाही, तर कदाचित कुठून तरी आम्हालाही पाहत असेल. माझ्याबरोबर हरनाम सिंग होता. त्याच्या हातात 12 बोरची रायफल होती आणि अब्दुल हफीज खान 22 बोर सोबत माझ्या मागे होता. मी मध्यभागी होतो, पण माझे डोळे प्रत्येक हालचाल दृश्य टिपत होते, 4 दिशांना फिरत होते. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होते. आम्ही हळूहळू पुढे जात होतो. काही घाई नव्हती. जंगलात घाई करणं ही नेहमीच सर्वात मोठी चूक असते. प्रत्येक पावले विचारपूर्वक टाकत होतं. कधी कोणती झुडपं हलवली जाई, कधी कोणत्या दगडाच्या मागे वाकून पाहिले जाई. प्रत्येक ठिकाणी फक्त निशब्द शांतता. खालचे दृश्य वारंवार डोळ्यासमोर येत होते. ते अर्ध खाल्लेले शरीर, तो खडक आणि त्या शेपटी कापलेल्या वाघाची एक झलक. मी जरी त्याला ओझरते पाहिले होते तरी त्याने मला स्पष्ट पाहिले होते. याचा अर्थ असा की आता तो अधिक हुशार झाला होता. जंगलाचा तो भाग जिथे आम्ही फिरत होतो पूर्णपणे सरळ नव्हता. कधी चढ, कधी उतार. अनेक ठिकाणी छोट्याशा आरपार गुहा होत्या, ज्या एका बाजूने सुरू होत आणि दुसऱ्या बाजूने निघत होत्या. ही जागा कोणत्याही हिंस्त्र जनावरासाठी, त्यातल्या त्यात नरभक्षकाला लपण्यासाठी, लपून बसून आवाज न करता मागच्या मागे गायब होण्यासाठी अतिशय उत्तम होती. एकदा मला वाटले की समोरच्या झुडपात किंचित हालचाल झाली. मी त्वरित हाताने सिग्नल दिला. सर्व थांबले. सर्वांचे श्वास मंदावले. रायफल सरळ झाली. आम्ही काही क्षण फक्त त्या झुडपाकडे पाहत राहिलो, पण काही झाले. वाऱ्यामुळे ते झुडूप हालत होते. असे अनेक फसवे क्षण आले. प्रत्येक वेळी हृदय धडधडे. प्रत्येक वेळीला वाटे की आता तो समोर येईल, पण तो दिसलाच नाही. ही त्याची युक्ती होती. तो आम्हाला झुलवत होता. दुपारपर्यंत आम्ही संपूर्ण प्रदेश झाडून काढला. प्रत्येक लहान मोठी जागा पाहिली. प्रत्येक शक्य मार्ग तपासला, पण वाघाचे कोणतेही निशाण सापडले. न ताजे पायठसे, न रक्ताचे निशाण, न कोणती आवाज. जणू तो जमिनीत गडप झाला होता. एका ठिकाणी थांबून आम्ही थोड्या वेळासाठी आराम केला. मी एका दगडावर बसलो, पण माझे लक्ष चोहोबाजूला होते. शिकारीत सर्वात कठीण गोष्ट म्हणजे चलाख नरभक्षकाचा शोध घेणे. जेव्हा तो आपल्यापेक्षा जास्त चलाख असतो, आपल्या प्रत्येक हालचालीची त्याला पूर्वकल्पना असते. संध्याकाळ होत आली होती. सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत होता आणि जंगलात पुन्हा थंड वारा वाहू लागला होता. ही वेळ सर्वात धोकादायक असते. आम्ही शेवटच्या क्षणी एका छोट्याशा झुडपाकडे पाहिलं. खाली झुडपे होती आणि त्याच्यामध्ये एक अरुंद पायवाट जाऊन गेली होती. मी काही वेळ त्या मार्गाकडे पाहिले, पण कोणतीही हालचाल दिसली नाही. शेवटी नाईलाजाने आम्हाला मागे वळावं लागले. हा निर्णय सोपा नव्हता. तिसऱ्या दिवशी सकाळचे वातावरण पूर्णपणे वेगळे होते. मागील दिवसाचे अपयश अजूनही मनावर ओझे होते, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट होती, जिद्द. आता ही फक्त शिकार राहिलेली नव्हती, तर ही एक
रणनीती बनली होती माझी आणि त्या शेपूट कापलेल्या वाघाची. सकाळी लवकर उठून मी तयारीला लागलो. आज हरनाम सिंग माझ्याबरोबर नव्हता. कळले की तो महाराजांच्या कुठल्या तरी खास कामात व्यस्त होता. त्याच्या जागी अब्दुल हफीज खान जीप सोबत आला होता. त्याने मला हळूच आवाजात सांगितले. महाराज अजून झोपलेले होते. मी फक्त इतके म्हटले, ठीक आहे, आपण जाऊया. यावेळी आम्ही दोघेच निघालो. जीप हळूहळू त्याच प्रदेशाकडे अग्रेसर होत होती जिथे काल आम्ही संपूर्ण दिवस घालवला होता. रस्ता दगडावर होता आणि संपूर्ण खडबडीत. टायर कधी दगडावर आपटत, कधी धूळ उडवत, पण यामध्ये माझे लक्ष प्रत्येक क्षण आजूबाजूच्या जंगलावर होते. अफशी हिलचा मागचा प्रदेश आता अधिक गूढ वाटत होता. यावेळी आम्ही जीप थेट पर्वताच्या मागच्या मैदानात नेली. इथे जमीन उघडी बोडकी होती, पण आजूबाजूला टेकड्या आणि झुडपांनी याला भूलभुलैया बनवले होते. आम्ही जीपमधनं खाली उतरलो, रायफल हातात घेतली आणि हळूहळू पुढे जाऊ लागलो. काही अंतर गेल्यानंतर एक कोरडा नाला लागला. नाल्यात फक्त एक पातळ पाण्याची धार वाहत होती. मी एका जेपीत ती धार पार करून दुसऱ्या बाजूला पोहोचलो. अब्दुल हफीज खान माझ्या मागे होता. जसे आम्ही नाल्याच्या पलीकडे पोहोचलो, वातावरण बदलले. इथे झुडपे अधिक घनदाट होती. मध्ये मध्ये उंच झाडं होती ज्यांच्या फांद्या वाऱ्याच्या जोताने हालत होत्या. खाली जमिनीवर कोरडी पाने आणि तुटलेल्या काट्या कुटक्या पडलेल्या होत्या. प्रत्येक पावलावर त्याचा आवाज होत होता. ती जंगलाच्या शांततेत अधिक तीव्र वाटत होता. अब्दुल हफीज खान आता आधीपेक्षा अधिक सावध झाला होता. तो वारंवार मागे वळून पाहत मग पुढे जात होता. त्याच्या हातात रायफल होती, पण त्याच्या बोटाच्या पकडीतून भीती जाणवत होती. आम्ही हळूहळू पुढे जात राहिलो. सुमारे 1 फरलांग चालल्यानंतर आम्ही एका छोट्याशा खोऱ्यात पोहोचलो. ती जागा चोहोबाजूने पर्वतांनी वेढलेली होती. मध्यभागी घनदाट झाडे, झुडपे आणि वाऱ्याचा विचित्र आवाज. वारा जोरात वाहत होता. झुडपांमधून शिटीसारखा आवाज येत होता आणि झाडे एकमेकावर आदळून हलकी कर्र कर्र असा आवाज काढत होते. त्यामुळे असे वातावरण झाले होते की तिथली प्रत्येक गोष्ट जिवंत वाटत होती आणि प्रत्येक गोष्टीत धोका वाटत होता. तेव्हा माझे लक्ष जमिनीवर गेले. जमिनीवर काही हाडांचे तुकडे पसरलेले होते. मी त्वरित थांबलो. खाली वाकून मी लक्षपूर्वक पाहिले. ते कोणत्यातरी प्राण्याचे हाड होते. काही ठिकाणी अजूनही मांसाचे छोटे तुकडे आणि रक्ताचे डाग होते. त्यावर मुंग्या जमलेल्या होत्या. मी हळूच म्हटले, ही त्याने केलेली नवीन शिकार दिसते आहे, जास्त जुनी नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, वाघ इथेच आजूबाजूला आहे. माझ्या शरीरात वीज सळसळत गेली. आता आम्ही त्याच्या आसपास होतो. मी आता अधिक सावध झालो. प्रत्येक पाऊल अधिक सावध, प्रत्येक नजर अधिक तीव्र. तेव्हा अब्दुल हफीज खानने अचानक माझा हात पकडला. मी वळून त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे विस्फारले होते आणि तो काही न बोलता एका दिशेने इशारा करीत होता. मी हळूच त्या दिशेने पाहिलं. एक अंधार गुहा. गुहेचे तोंड उघडे होते आणि त्या अंधारात 2 डोळे चमकत होते. मी सावध झालो. डोळे हालत होते, हळूहळू पुढे येत होते. हा तोच वाघ होता. मी आवाज न करता अब्दुल हफीज खानला हळूच खेचून एका मोठ्या दगडाच्या आड नेले. दोघे वाकून बसलो. माझे श्वास आता मंद होते, पण हृदयाचे ठोके वाढले होते. मी हळूच रायफल उचलली. एक गुडघा जमिनीवर ठेवला आणि हळूहळू आपला डोळा दगडावरून काढला. आता तो पूर्णपणे समोर होता. गुहेतून बाहेर येऊन उभं राहिला होता एक मोठा वृद्ध वाघ. त्याची शेपूट खरोखरच कापली होती. फक्त एक छोटा तुकडा हलत होता. त्याचे शरीर मजबूत होते, पण त्याच्या डोळ्यात सर्वात जास्त जी गोष्ट दिसत होती ती होती भूक आणि रात. तो थेट आमच्याकडे पाहत होता. कदाचित त्याला आमचा गंधही आधीच जाणवला असेल. काही क्षणासाठी सर्व काही थांबले. न वाऱ्याचा आवाज, न झुडपांची खरखराट. मी हळूच रायफलचा निशाणा त्याच्या कपाळावर सेट केला. माझे बोट ट्रिगरवर होते, पण मी फायर करायच्या अगोदरच वाघाने एक मोठी गर्जना केली. त्या गर्जनेने संपूर्ण जंगल हादरले आणि त्या क्षणी त्याने आपले शरीर झेप घेण्यासाठी वाकवले. फक्त एक क्षण होता, तो आम्हावर येणार होता किंवा मी त्याच्यावर. मी उशीर न करता ट्रिगर दाबला. रायफलमधनं आग बाहेर पडली आणि गोळी थेट त्याच्या दिशेने केली. वाघाने एक जबरदस्त उलटी फिरकी हवेत घेतली आणि खाली दगडावर पडला. पण तो अजून संपलेला नव्हता. तो त्वरित उठला, जोराने गरजला आणि मग लटपटला. मी दुसऱ्यांदा फायर करण्यासाठी तयार होतो, पण त्याची गरज आता भासली नाही. त्याची ताकद आता संपत आली होती. काही क्षणात तो पुन्हा आडवा झाला आणि यावेळी कायमचा. अब्दुल हफीज खानच्या तोंडातून एक जोरदार हरोळी निघाली.
आम्ही दोघे अजून आमच्या जागेवरच उभे राहिलो. काही वेळ फक्त पाहत होतो, हे खात्री करण्यासाठी की तो खरोखरच संपला आहे. तरीही मी आपली रायफल पुन्हा सरळ केली आणि हळूहळू पुढे जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पाऊल सावधानीने टाकत दगडावर पाय जमवून डोळे त्यावर स्थिर ठेवले. जेव्हा आम्ही त्याच्याजवळ पोचलो तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर स्पष्ट दिसले. एक मोठा ताकदवान वाघ आता पूर्णपणे शांत झाला होता. मग माणसे जमली. वाघाचा मृतदेह परत नेण्याचे काम सुरू झाले. हे सोपे काम नव्हते. वाघाचे शरीर जड होते आणि प्रदेश खडका दगडाळ. आम्हाला आधी जेपपर्यंत परत जावे लागणार होते. मग काही लोकांची मदत घ्यायची होती. आम्ही परत गेलो आणि काही वेळाने माणसे घेऊन परत आलो. मिळून आम्ही त्या वाघाला ओढत जीपपर्यंत आणले. डलहौसीपर्यंत पोचता पोचता बातमी सर्वत्र पसरली. लोकांनी ऐकलं होतं की शेपूट कापलेला वाघ मारला गेला आहे. जेव्हा जीप महाराजांच्या बंगल्यासमोर थांबली तेव्हा तिथे आधीच लोकांची गर्दी जमली होती. प्रत्येकाला त्या नरभक्षकाला आपल्या डोळ्यांनी पाहायचे होते, ज्याने इतके दिवस त्यांची झोप हराम केली होती. आम्ही वाघाला जीपमधनं बाहेर काढून ठेवले. वॉर शोच्या ठेकेदाराचा चेहरा पडला होता. तो चिंताग्रस्त होता. त्याचा शो सुरू होता, पण लोक थिएटरऐवजी इथे जमले होते. त्याला भीती वाटत होती की त्याचा संपूर्ण कार्यक्रम फ्लॉप होईल. तेव्हा महाराजांच्या मनात एक नवीन विचार आला. त्यांनी त्वरित म्हटले, या वाघाला जीपमध्ये ठेवा आणि शोवायला थिएटरमध्ये न्या. थिएटर बाहेर त्याचं प्रदर्शन लावलं गेलं. लोक रांगा लावून त्याला पाहत, मग आत जाऊन कार्यक्रम बघत. महाराज खूप आनंदी होते. त्यांनी त्वरित मला 500 रुपये दिले. त्या काळात 500 रुपये हे लहान सहान रक्कम नव्हती. शोच्या शेवटच्या दिवशी आणखी एक बातमी मिळाली. डलहौसीच्या नागरिकांकडूनही माझ्यासाठी 500 रुपयाची थैली पाठवली गेली. ही त्या लोकांची कृतज्ञता होती जे आता भीतीपासून मुक्त झाले होते. त्या रात्री जेव्हा मी हॉटेलच्या खोलीत परत आलो तेव्हा उशिरापर्यंत झोप आली नाही. मनात ते सर्व दृश्य फिरत होते. पहिली झलक, गुहेत चमकणारे डोळे, ती दहाड, मग ती शेवटची गोळी. मी खिडकीबाहेर पाहिले. रात्रीचा अंधार पसरला होता. दूर पर्वतावर हलकी रोषणाई चमकत होती. सर्व काही पूर्णपणे शांत वाटत होते. पण मला माहीत होते की जंगल कधीही पूर्णपणे शांत नसते आणि प्रत्येक शिकार कथा आपली एक छाप सोडून जाते. ही त्याच कथांपैकी एक होती. मित्रहो, कथा आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा, त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कथेबद्दलचे आपले मत लिहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रहो, आपली आणि आपल्या कुटुंबियांची खूप खूप काळजी घ्या.